पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलं आहे आणि एअर स्ट्राईक करत पाकिस्तानचे दहशतवादी अड्डे जे आहेत ते उद्ध्वस्त या ठिकाणी केलेले आहेत। शिवसेनेचे नेते, प्रवक्ते तथा मंत्री संजय शिरसाट आपल्यासोबत आहेत। काय पहिली प्रतिक्रिया आहे शिवसेनेची? आम्हाला या निश्चित गॅरंटी होते की हे जे सरकार आहे हे याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही। कारण की आता ज्या अतिरेक्याने ज्या पद्धतीने आपले 26 लोक मारले त्याची चीड प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये होती। प्रत्येक भारतीयाला वाटायचं की आता भारताने हल्ला केला पाहिजे। हा कोणत्या पक्षाचा किंवा कोणत्या याचा बाकी विषय नव्हता, तर भारताने पाकिस्तानला धडा शिकवणं हा त्याच्या मागचा उद्देश होता। आणि जगभरातून जेवढे भारतीय त्यांच्या सगळ्यांचा आग्रह होता का आता पाकिस्तानला धडा शिकवा, पाकिस्तानला नेस्तनाबूत करा। आणि ते काम काल रात्री जेव्हा सरकारने केलं, मग आमच्या सैन्याने केलं, त्या सैन्याला खऱ्या अर्थानं प्रत्येक भारतीय आज सलाम करतोय आणि आम्हालाही त्याचा आनंद आहे। हा आनंद प्रत्येक भारतीय आता साजरा करतोय। अब पाकिस्तान नहीं बचेगा असं वाटायला लागलंय। मला वाटतं कालचा हल्ला हा कंटिन्यू आणखीन हे संपलेलं नाही, हे पुढे चालत राहणार आहे। याच प्रश्न असा आहे की माजी लष्कर अधिकाऱ्यांनी म्हटलंय ये तो सिर्फ झाकी है। ये झाकी आहे। काही लोकांना असं वाटतं की रात्री एकदा 9 ठिकाणावर हल्ला केला आता सगळं संपलं का काय, मग अतिरेकीचे अड्डे उद्ध्वस्त केलं आता संपलं का काय। हे संपलेलं नाहीये, हे सुरुवात झालेली आहे। हे सुरुवातीचं आता एंड होणार आहे। आता जो ज्याला पीओके म्हणत होतो ना आपण, पाक व्याप्त काश्मीर, तो आता राहणार नाही, तो भारत व्याप्त होईल। तो जो पाकिस्तान आहे, भीती तर ही आहे की उद्या जगाच्या नकाशावर पाकिस्तान दिसेल का नाही ही शंका सुद्धा निर्माण झालेली। जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्यामध्ये प्रेस कॉन्फरन्सचं नेतृत्व 2 महिलांनी केलं आणि ज्यासाठी हा हल्ला केला होता, धर्म विचारून हल्ला केला होता, त्याला हे उत्तर आहे। कारण की त्यात एक अधिकारी ही मुस्लिम समाजाची। बरोबर आहे ना। ज्या महिलेच्या नवऱ्याला मारलं आणि त्याला सांगितलं की जा तुझ्या पंतप्रधानाला सांग, ज्यांचं कुंकू पुसलं, आता हे मिशन तुम्ही पाहिलं असेल, मिशन सिंदूर आहे, नाव ठेवलंय त्याचं तसं। माझ्या बहिणीच्या डोक्यावरचं कुंकू पुसणार जे तुम्ही आहात, त्याच पद्धतीने त्याचा बदला घेण्यासाठी सिंदूर हे मिशन त्यांनी घेतलेले आहे। आणि मला वाटतं सकाळपर्यंत अनेक अतिरेक्यांचे किती लोकांची गेली असेल, आज अधिकृत आकडा जरी आपल्याकडे नसला तरी बहुतेक लोक मारले गेलेले आहेत हे सिद्ध होतंय। बरं, राज ठाकरेंची प्रतिक्रिया आली आहे यावरती? राज ठाकरेची काय प्रतिक्रिया आली हा त्यांचा विषय, परंतु हे जे काही 4 लोक आले होते ना, जे अतिरेकी आले होते, हे प्यादे होते। आता जैश ए मोहम्मद वगैरे वगैरे काय जे अतिरेकी मोठले आहेत तेही मारले गेले तर आणखी बातमी येते, त्याची बहीण मारले गेल्याची बातमी येते। म्हणून समूळ नष्ट करणं हे भारतीय सैन्याचं काम आहे आणि ते परफेक्ट करतात। म्हणून प्रत्येकाने त्यांची हिंमत वाढवणं हे आपलं तर काम आहे। राज ठाकरे असं म्हणतात की जे 4 लोक आले होते ते कुठे आहेत आणि युद्ध हा काय पर्याय नसतो अशा वेळी। हे होऊ द्या ना। आता ते 4 लोक कोण आहेत, इतके लोक मारले गेले, प्रत्येकाची नावं थोडीच तुमच्या समोर येणार आहेत, नावानिशी येतील का प्रत्येक जण? हे युद्ध आहे, युद्धामध्ये किती मेलेत, किती गाडले गेलेत, कुठं कुणाच्या चिंधड्या उडाल्यात काय सांगता येते। म्हणून आज त्याचा पोस्टमॉर्टम केल्यासारखं आपण पोस्टमॉर्टम करायचं नसतं युद्धाचं कधी। युद्धाचा परिणाम फक्त आपल्याला हा पाहावा लागत असतो, युद्ध आपण जिंकलो की हारलो। मग जिंकलो याचा अर्थ आपण त्यांना नेस्तनाबूत केलं होतं आणि आता भारत नेस्तनाबूत करण्याच्या भूमिकेत आहे। आणि जोपर्यंत तो नेस्तनाबूत करत नाही तोपर्यंत आता आम्ही शांत बसणार नाही। म्हणून अशा वेळेला सगळे पक्ष मतभेद असतील, जाती मतभेद असतील, सगळं बाजूला ठेवा, भारताच्या सैन्याच्या पाठीशी ताकदीने उभं राहा। वेळ चुकली आहे राज ठाकरे यांची, कारण सगळा देश एकत्र असताना अशा प्रकारची। राज ठाकरे मोठे नेते, त्यांनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे, परंतु प्रत्येक देशवासियाची भावना तुम्ही पाहाल, मुस्लिम समाजापासून सर्व आज सैन्याच्या मागे ताकदीने उभे आहेत। आणि देशाच्या पंतप्रधानांनी जी भूमिका घेतली कडवट आणि कठोर, त्याला सर्वांचा पाठिंबा आहे। प्रत्युत्तरासाठी कुणाकुणाचं अभिनंदन करा जे प्रत्युत्तर दिलंय भारताने? त्याच्यासाठी निश्चितच आहे पंतप्रधानांचा आहेच आहे, त्यांचे असलेले सहकारी, ज्याला किचन कॅबिनेट म्हटलं जातं, त्यांनी आखलेली रणनीती, सर्वात महत्त्वाचं आमच्या तिन्ही सैन्य दलाचे अधिकारी
आणि त्यांचे सैनिक हे सगळे अभिनंदनाला पात्र आहेत. आणि ह्याला सपोर्ट करणारे निश्चितच मग ते काँग्रेस असेल का आणखीन कोणीही असतील, सर्व विरोधी पक्षांनी ठामपणे सरकारला पाठिंबा दिला आहे. जेव्हा देश संकटात असतो त्या टायमाला आम्ही एकत्रित असतो हे एक ठामपणे सांगणारा ही भारतीय लोकशाहीमधली इतर सर्व पक्ष आहेत त्यांचे सगळे अभिनंदनाला पात्र आहेत. धन्यवाद. हे होते संजय सिरसाट आणि भारतानं जे पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलंय त्यानंतरची त्यांची ही प्रतिक्रिया होती. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.